सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण 18,63,278 मतदार. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रावर सावलीची व्यवस्था, पाणी, प्रथमोपचार सुविधा. सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण 18,63,278 मतदार आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मतदारांच्यासाठी सावलीची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर पाणी आणि प्रथमोपचार औषधांची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली. सांगली जिल्ह्यात एकूण 24,31,240 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये पुरुष मतदार 12,40,768, स्त्री मतदार 11,90,354, दिव्यांग मतदार 20,657, तृतीयपंथी 118 मतदार आहेत. तर 85 वर्षावरील 39,238 इतके मतदार आहेत. तर सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण 18,63,278 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 9,50,710 आहेत आणि स्त्री मतदार 9,12,458 आहेत. तर तृतीयपंथीय मतदार 110 आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2024 पर्यंत आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2024 आहे. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. 44 सांगली लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये फेज 3 मध्ये आपल्याला इलेक्शन होणार आहे आणि त्याच्या नोटिफिकेशन जे आहे, अधिसूचना प्रसिद्धी, निवडणुकीच्या अधिसूचना प्रसिद्धी 12 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. आणि त्यामध्ये सायलेंट पॉईंट्स असा आहे, अधिसूचना प्रसिद्धी आहे शुक्रवार 12 एप्रिल 2024 रोजी आणि नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम तारीख आहे 19 एप्रिल 3 वाजतापर्यंत. नामनिर्देशन पत्राच्या छाननी आहे शनिवार 20 एप्रिल 2024 आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे 22 एप्रिल 2024. मतदानची तारीख आहे 7 मे 2024 आणि मतमोजणीची तारीख आहे 4 जून 2024. तर सांगली जिल्ह्यामधला एकूण 24,31,240 मतदार आहे. त्यामध्ये 44 सांगलीसाठी 18,63,000 आहे. त्यातील पुरुष मतदार आहे 9.5 लाख, स्त्री मतदार आहे 9,12,000 आणि तृतीयपंथी आहे 110 आहे. असा 44 सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 18,63,000 मतदारांची नोंदणी झालेली आहे. आणि त्याच्यासाठी यावेळी 2024च्या इलेक्शनमध्ये टोटल सांगली जिल्ह्यातला 44 सांगली आणि 48 हातकणंगले असं दोन्ही मिळून 2,448 पोलिंग केंद्राची आपण स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या सगळे केंद्रामध्ये आपण 7 मे रोजी मतदान होणार आहे. मी याद्वारा सर्व मतदारांना विनंती करण्यात येतं की 7 मे 2024 रोजी जास्तीत जास्त लोक आपल्या जवळ असलेले मतदार केंद्रामध्ये जाऊन मतदान करावं आणि लोकशाहीचं बळकटीकरण करावं. थँक्यू. सीसीटीव्हीचं जे सांगितलं ते एक आणखी उन्हाची तीव्रता लक्षात घेता काय उपाययोजना? वेबकास्टिंगमध्ये आपल्याला आयोगाच्या सूचनाप्रमाणे सर्व क्रिटिकल आणि किमान टोटल मतदान केंद्रापैकी 50% मतदान केंद्रामध्ये वेबकास्टिंग करण्यासाठी सूचना आहे. तर हा वेबकास्टिंगमध्ये जवळपास 2,448च्या 50% केंद्रामध्ये आपण वेबकास्टिंग करणार आहे. हा वेबकास्टिंग करण्यासाठी आपण एजन्सी फिक्स झालेली आहे आणि त्यांना विहित कालावधीमध्ये आपण सगळ्यांकडे वेबकास्टिंग करून त्याचं लिंक एक माझा कार्यालयामध्ये आणि दुसरं एक लिंक आपण CO कार्यालयामध्ये पाठवणार आहे. आणि कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात आपल्याला निर्भीत वातावरण आणि मुक्त वातावरण करण्यासाठी याच्याकडनं कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुरुवातीला आपण जेवढं शस्त्र आहे, लायसन्स्ड आर्म्ड वेपन्स आहे, त्यांचं अनामत करणं आपण सुरू केले आहे. तो आत्तापर्यंत जवळपास 2,000पेक्षा जास्त शस्त्र आपण डिपॉझिट करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे 1950 आणि सी विजिल ॲप याद्वारे देखील आपण मॉनिटर करतो आहे. आणि त्याचबरोबर जवळपास 68
फ्लाइंग स्क्वॉड्स आहे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ते सुरू आहे आपल्या जिल्ह्यातला. आणि त्याचबरोबर 12 तारखेपासून आपण SST स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम देखील आपण सुरू करणार आहे. आणि मतदारची जनजागृतीच्या संदर्भात आपण स्वीपच्या माध्यमातून बराच कार्यक्रम घेतो आहे. रिसेंटली आपण रॅली घेतलेली आहे, रांगोळीच्या स्पर्धा घेतो आहे आणि विशेषपणे ज्या ज्या बूथ्समध्ये लास्ट टाईम मतदानची टक्केवारी कमी झालेली आहे तिथे बूथ लेवल ॲक्टिव्हिटीज आपण करतो आहे. आणि त्याचबरोबर मतदारामध्ये विविध घटक जे आहे, स्त्री असतील किंवा दिव्यांग असतील, त्याचबरोबर तरुण असतील, त्याच्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपण विविध कार्यक्रम घेणार आहे आणि सर्वांना इन्क्लूड करणारे कार्यक्रम करून मतदान वाढवण्याचा आपण प्रयत्न करण्यात येत आहे. आणि त्याद्वारे मी सर्व मतदारांना देखील माझा नम्र विनंती आहे की 7 मे रोजी सर्वांनी जास्तीची संख्यामध्ये येऊन तुम्ही मतदान करावं. त्याचबरोबर 7 मे रोजी त्या दिवशी उन्हाळी असल्यामुळे देखील उन्हाच्या संदर्भातसुद्धा अनेक उपाययोजना आपण मतदान केंद्रामध्ये करतो. फॉर एक्झाम्पल त्यांना नियमित सावली देण्याची आपण व्यवस्था करतो आहे आणि पिण्याचं पाणी, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि त्याचबरोबर फर्स्ट एड बॉक्स असं आपण करतो आहे, जेणेकरून कोणताही मतदाराला कुठलाही अडचणी येणार नाही त्याचा आपण सगळा काळजी घेतो आहे.